एका अशा संस्थेच्या शताब्दी पूर्तीकरता आम्ही आलो आहोत की ज्या संस्थेने या देशामध्ये उद्योगाच्या क्षेत्रात, व्यापाराच्या क्षेत्रात आणि शेतीच्या क्षेत्रात एक प्रकारे नवीन उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ ठेवली आणि उद्योगाचं आणि व्यापाराचं भारतीयकरण झालं पाहिजे अशा प्रकारच्या हेतूनं 100 वर्षापूर्वी सुरू झालेली संस्था आज अतिशय गौरवाने या ठिकाणी उभी आहे। हे पाहून मला मनापासून आनंद होतोय आणि मी महाराष्ट्र चेंबरला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो। खरं म्हणजे देशामध्ये अनेक चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, अनेक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहेत, पण एकच असं चेंबर आहे की जे चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर आहे। आणि आज देशातली फिकी सारखी संघटना देखील जिथनं निर्मित झाली ते हे चेंबर ऑफ कॉमर्स, ऍग्रीकल्चर अँड इंडस्ट्री आहे। आणि खरं म्हणजे आजच्या क्षणी शेठ वालचंदजी यांचं स्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण या देशातले काही भूमिपुत्र असे आहेत की ज्यांनी या देशाच्या निर्मितीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे। त्यांनी या चेंबरची निर्मिती तर केलीच आणि यातनं हजारो लोकांना प्रेरणा त्यांनी दिली, पण ज्या काळामध्ये लोकांना फियाट माहिती होती त्या काळामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची प्रीमियर पद्मिनी ही तयार करणारे शेठ वालचंद होते। मग अशी उल्लेख झाला की हिंदुस्तान एरोनॉटिकल्स असेल किंवा हिंदुस्तान शिपयार्ड कॉर्पोरेशन असेल, आज या संस्था राष्ट्रीयकरण झाल्यानंतर देशाच्या सेवेमध्ये महत्वाचा रोल या ठिकाणी करतायत। आणि मला हे सांगितलं पाहिजे की ऑपरेशन सिंदूरमध्येही या दोन्ही संस्थांचा अतिशय मोलाचा वाटा राहिलेला आहे। त्यामुळे शेठ वालचंद यांनी एक असं रोपटं या ठिकाणी लावलं। तुम्ही विचार करा की या चेंबरचे ते अध्यक्ष होते आणि या चेंबरचं महत्व किती असेल की तत्कालीन पहिले महाराष्ट्राचे किंवा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बीजी खेर हे या चेंबरचे सदस्य हे वालचंदजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी होते। एवढं महत्व या चेंबरला त्या काळामध्ये होतं। आणि आज मला आनंद आहे की एवढ्या वर्षामध्ये